आणि आज मला तुम्हाला कंपनीची कंडिशन सांगायची इच्छित पुण्यामधली. पुण्याची असो की मला माहिती नाही बाकीच्या तिथची, पण मी पुण्याची कंडिशन मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये आले होते ना, तेव्हा असं झालं होतं की जसं म्हणजे गधे घोडे जसे एकत्र होतात ना, तसे गधे घोड्यासारखी आपल्या कंपनीच्या गेटच्या पाशी बसतात. कारण की ज्या ओळखीच्या माझ्या मुली होत्या त्या मुलीनं म्हटलं होतं की तू कंपनीच्या गेटवर ये, तेव्हा इंटरव्ह्यू वगैरे होईल, तेव्हा तुम्हाला आतमध्ये घेईन. मी तेव्हा बघितले ना, ते कंडिशन बघून मला खरंच चक्कर रडू आला. कारण की ते कंडिशन बघून, कारण की सगळेजण असे भूत बसलेले आहेत उन्हातान्हात, उपाशी कुठे. सकाळी मला 6 वाजता जावं लागलं ते इंटरव्ह्यू द्यायसाठी. आपण 6ला पोचल्यानंतर, कारण की 2 तास जायला आतमध्ये MIDCमध्ये सुद्धा आपलं अर्ध्याहून जास्त MIDCमध्येच काम आहे इथे. आणि तिकडे IT सेक्टरमध्ये तर भेटणारच नाही, कारण की वॅकन्सीज नाही आहे. BTech आणि इंजिनिअरिंगवालेसुद्धा या साधारण 14,000 नाही तर 16, 17, 18,000 काम करतात. त्यांचं फ्युचर नसून सुद्धा त्यांना गरज असल्यामुळे काम करतात. ते 12 तास उभे राहून नाही तर 8 तास उभे राहून असे काम करतात. तेव्हा मी अशी कंडिशन बघितलेली आहे की काही कंपनीमध्ये आतमध्ये आपल्याला जेवण करायला बोलवतात जर इंटरव्ह्यू पास झाला तर. काही कंपनीमध्ये फेल जर झालं ना आपण इंटरव्ह्यूमध्ये, तर जेवणसुद्धा देत नाही. जेव्हा माणूस सकाळच्या 6 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत उभं राहतो इंटरव्ह्यूसाठी, उपाशी तपाशी येत आहे, तर जेवण वगैरे तर द्या मग. काही कंपनीमध्ये काळजी करतात, आतमध्ये येतात, इंटरव्ह्यूमध्ये पास हो की फेल हो तरी जेवण वगैरे देतात. पण तुम्ही सांगा ना, किती तळमळ आहे इथं ऑपरेटरची. पण ही कंडिशन अशी बघून ना मला असं वाटलं की नाही, इथं आपलं जीवन वगैरे नाही आहे. पण काही कंपनी मला चांगल्या सुट्ट्या भेटल्या, त्या कंपनीनं खूप साथ दिलेली आहे मला खरंच. काही कंपनीमध्ये असं मला चांगलं वाटलं नाही. आणि काही कंपनीमध्ये डिसरिस्पेक्टसुद्धा करतात. काही कंपनीमध्ये मुलींची रिस्पेक्ट केल्या जाते, शिव्या वगैरे देतात आणि शिव्यागाळ केल्या जाते. काही कंपनी खूप छान आहे, जर तुम्हाला भेटली तर फारच चांगलं, नाही तर काहीच खरं नाही आहे इथं. कारण की सेल्फ रिस्पेक्टची अशी तशी करून ठेवतात इथचे लोक. पण काही कंपनी चांगल्या आहेत, तर खरीच नक्कीच ट्राय करा. तुम्ही जर चांगली कंपनी भेटत असेल ना तरच करा. नाही तर सेल्फ रिस्पेक्टची तुम्ही असं तसं वगैरे काही करू नका. स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाची आहे. जिथं सेल्फ रिस्पेक्ट असावं तिथंच आपण काम करावं, मला तर असं वाटतं.